शिंदेच्या शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा हे कालपासून बेपत्ता आहेत। काल संध्याकाळपासून श्रीनिवास वनगांचा फोन नॉट रिचेबल लागतोय। आमदार श्रीनिवास वनगा 14 ते 15 तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळते। पत्नी आणि आईकडून आमदार श्रीनिवास वनगांचा सध्या शोध सुरू आहे। शिंदे सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने जीवन संपवण्याची धमकी देखील श्रीनिवास वनगा यांनी दिलेली होती। श्रीनिवास वनगांचा फोन काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। आमदार श्रीनिवास वनगा हे कालपासून बेपत्ता आहेत। त्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीकडून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। श्रीनिवास वनगा यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। बस होणार तुम्हाला परत आम्ही तुमच्यासाठी आहोत असं, परंतु तो शब्द पाळला नाही आणि कालपासून ते जेवतच नाही, काय बोलत पण नाही। वेड्यासारखे वागतात, आत्महत्या करणार असेच बोलतात की माझं आयुष्य संपून गेलं। ज्या माणसाने मला देव मानत होते उद्धव साहेब, त्यांचे सारखे नाव घेतात। इनिशिएटिव्ह आहे, मतदारसंघातून निवडून नाही येत, हे आहे आणि हे कारण देऊन मला त्यावेळेस पण डावडलं, तू थांब। तुम्ही थांबला प्रामाणिकपणे, प्रत्येक वेळेस गावीत नाही आज जेव्हा माझी चांगली संधी येते, मतदारसंघात चांगलं काम केलं माझ्या वडिलांपासून मी केलेलं प्रामाणिकपणेच हे पण आम्हाला इनिशिएटिव्ह आहे, मतदारसंघातून निवडून नाही येत, हे आहे आणि हे कारण देऊन मला त्यावेळेस पण डावडलं, तू थांब। तुम्ही थांबला प्रामाणिकपणे, प्रत्येक वेळेस गावीत नाही आज जेव्हा माझी चांगली संधी येते, मतदारसंघात चांगलं काम केलं माझ्या वडिलांपासून मी केलेलं प्रामाणिकपणेच हे पण आम्हाला। तर वनगा यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ते देखील आपण पाहूयात। चिंतामण वनगांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं श्रीनिवास वनगांना डावललेलं होतं। काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावितांना त्यावेळी उमेदवारी देण्यात आली होती। शिवसेनेनं सत्तेत एकत्र असूनही ती पोटनिवडणूक लढवलेली होती आणि श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली होती। अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे गावित हे विजयी झालेले होते आणि वनगा यांचा पराभव झाला होता। 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या हट्टामुळे भाजपनं ही जागा सोडलेली होती। आपला खासदार उमेदवार म्हणून द्यायला शिवसेनेने लावलेला होता। राजेंद्र गावित शिवसेनेतर्फे खासदार झालेले होते। ठाकरेंनी श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली होती आणि त्यानंतर ते आमदार झाले। ठाकरेंनी शब्द पाळल्यानेच वनगा आता ठाकरेंना देव म्हणत आहेत असं समर्थकांचं म्हणणं आहे। 2021च्या बंडात श्रीनिवास वनगा शिंदेंसोबत गेलेले होते। शिंदेंनी मुंबई सोडताना आमदारांना वनगांच्या मुलाच्या वाढदिवसाचं निमित्त सांगितलेलं होतं। शिंदे आपल्या समर्थक आमदारांना गुजरात सीमेवरील पालघरमध्ये घेऊन आले होते। आता पुन्हा एकदा राजेंद्र गावितांनाच उमेदवारी देण्यासाठी श्रीनिवास वनगांना डावलण्यात आलेलं आहे। ठाकरेंना सोडणाऱ्या आमदारांना पुन्हा उमेदवारीचा शब्द पाळला नसल्यानेच
वनगा शिंदेंवर आरोप करत आहेत। त्यामुळे आधी संताप, मग भावनावश होऊन श्रीनिवास वनगा आरोपांची राळ उठवत असल्याचे संकेत दिले जात आहेत। त्यातच 28 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीनिवास वनगा कपड्यांची पिशवी घेऊन काळ्या गाडीतून कालपासून गायब आहेत। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत। राजू वाघमारेजी, तुमचे एक आमदार 14 ते 15 तासांपासून बेपत्ता आहे। त्यांनी धमकी देखील दिलेली आहे की मला उमेदवारी मिळालेली नाही, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन। एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये आपला क्रायटेरिया असतो, कोणत्याही पक्षाचा क्रायटेरिया असतो की उमेदवार निवडून येणं अपेक्षित आहे। जे रेग्युलर आमदार असतात, काही जणांचा कामकाजाचा सर्वे जो येतो तो सर्वे कधी कधी वेगळा येतो आणि आमदाराला असं वाटत असतं की आपण काम करतोय, आपला सर्वे किंवा आपल्याबद्दलचं मत चांगलं आहे। आता ज्यावेळी या गोष्टी प्रत्येक पक्षात घडत असतात आणि तिकीट शेवटी एकालाच द्यायची असते, त्याच्यामुळे जो निवडून येणार हा क्रायटेरिया बघूनच कोणताही पक्ष, शिवसेना असो, काँग्रेस असो, उभाटा असो, तिकीट देत असतात। आता ती तिकीट दिल्यानंतर काही वेळेला ज्यावेळी आपल्याला तिकीट मिळते तेव्हा इतरांना डावललेलं असतं, ज्यावेळी त्यांना मिळते त्यावेळी आपल्याला डावललेलं असतं। पण राजकारणाच्या या खेळामध्ये या गोष्टीकडे आपण खिलाडू वृत्तीने बघणं गरजेचं आहे आणि शेवटी पक्षाला जो उमेदवार पक्ष देतोय तो निवडून येण्यासाठी देतोय, पक्षाचा विचार आपण करणं अपेक्षित आहे। पण वाघमारेजी, त्यांचं असं म्हणणं आहे, वनगांचं असं म्हणणं आहे, शिंदेनी शब्द दिलेला होता आणि 49 आमदारांना पुन्हा तिकीट मिळालेलं आहे, माझाच पत्ता कट का केला, मलाच का उमेदवारी दिली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय, तुम्ही ऐकलं नाही का? मी तेच सांगितलं ना, प्रत्येक आमदाराला असं वाटत असतं की त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, पण ज्यावेळी ग्राउंड रियालिटी आपण बघतो, ज्यावेळी सर्वे घेतो, जसा प्रत्येक पक्ष सर्वे घेतो त्याच्यामध्ये कळतं असं काही झालेलं नाही की फक्त शिवसेनेने त्यांच्या आमदाराची तिकीट कापली आहे, इतर पक्षांनी कापली नाही। कितीतरी जणांनी, काँग्रेसनी पण स्टँडिंग आमदाराची श्रीरामपूरच्या तिकीट कापली आहे, उबाटाच्या काही लोकांच्या तिकीट गेल्या आहेत, शरद पवार साहेबांनी स्टँडिंग आमदाराची तिकीट कापली आहे। त्याच्यामुळे असं काही नसतं की बाबा ते त्याच पद्धतीने झालं पाहिजे। शेवटी क्रायटेरिया काय आहे की 5 वर्षानंतर पुष्कळ वेळ गेलेला असतो, त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निवडून येणारा उमेदवार पाहिजे आणि तोच क्रायटेरिया प्रत्येक जण घेतो। त्याच्यामुळे वनगांबरोबर शब्द दिला, शब्द पाळला नाही किंवा अशा काही गोष्टी आहेत अशातला भाग नाही। कारण शेवटी राजकारणात तिकीट देताना जे श्रेष्ठी असतात, जे पक्षाचे नेते असतात, ते हाच विचार करत असतात की माझ्या पक्षातला जो उमेदवार आपण देऊ तो कसा निवडून येणारा पाहिजे, त्याला सगळ्या बाजूनी किती सपोर्ट पाहिजे, काय त्याचं वातावरण खाली पाहिजे। जर वातावरण खराब असेल तर कोणताही पक्ष त्या पद्धतीने तिकीट देत नाही। पण याचा अर्थ असा नाही की शब्द दिला आणि तो पाळला। प्रत्येक पक्ष सांगतो की तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तिकीट देऊ, मग याचा अर्थ त्यांनी शब्द पाळत नाही असा होत नाही। कारण शेवटी तुमची कामगिरी निवडून येण्यावर अवलंबून आहे आणि जर आपण निवडून येऊ शकत असू तर पक्ष का नाही तुम्हाला तिकीट देणार? पक्षाचं उलट नुकसान आहे जर तुम्ही निवडून येणार असाल आणि तुम्हाला तिकीट दिली नाही तर। नक्कीच वाघमारेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। यानंतर श्रीकांत शिंदे बोलतायत, आपण थेट पाहूयात। ज्यांना तिकीट देऊ शकले नाही, उमेदवारी देऊ शकले नाही, त्यांना शिंदे साहेबांनी जे आहे MLC केलेलं आहे त्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत। तर मला वाटतं हा सगळा विचार जो आहे हा खालचा कार्यकर्ता, पदाधिकारी, तिकडच्या लोकांना काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे, कशा प्रकारे 5 वर्षामध्ये काम झालेलं आहे या सगळ्यांचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे। मला त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे ते आपल्याला उत्तर देऊ शकते।